नमस्कार। आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि सहकार क्षेत्रातील नेहमीच अभ्यासाचा आणि अनुकरणीय असलेल्या अशा आणि दूधपासून ते साखरेपर्यंत आणि कॅडबरी सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या पुनर्निर्मितीच्या सह अगदी लिज्जत पापडचे करण्यापासून महिलापासून उद्योजकापर्यंत सहकार क्षेत्रात एक मोठा वसा आणि मोठी परंपरा असलेल्या वारणा सहकार उद्योग समूहाचं दमदारपणे नेतृत्व करणारे जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांचंही आता मंत्रिमंडळात समावेश हा अंतिम समजला जात आहे। यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग होता। तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे ते फार निकटवर्ती असे समजले जात होते। या सर्व सत्तांतराच्या बदलामध्ये महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून ते पहिल्यापासूनच राहिलेले आहेत। त्यांच्यासह आणखी एक जण असे 2 आमदार त्यांचे सध्या आहेत। आणि त्यांच्या एकनिष्ठेचं आणि त्यांच्या सर्व अभ्यासाचं, त्यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यासू योगदानाचं प्रतीक म्हणून हे मंत्रिपद आता त्यांना मिळत आहे। आणि त्याला दुसरा असणारा पैलू म्हणजे आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेच्या निवडणुका यासाठीही त्यांच्या जनस्वराज्य पक्षाच्या संघटनेचा आणि त्यांच्या कार्यशैलीचा नक्कीच वापर होऊ शकतो। जनस्वराज्य पक्ष हा एकीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ताकरणात अगदी मोठ्या पदावर काम करत होता आणि जिल्हा परिषदेमध्ये एक प्रमुख घटक पक्ष म्हणून आहे। त्यामुळे या दोन्ही सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मंत्रिपदाचा ते महायुतीसाठी कशा प्रकारे वापर करतात याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष लागेल। आणि आपल्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा त्यांना मिळणाऱ्या मंत्रिपदासह कोल्हापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते मोठे आपलं योगदान देतील अशाच अपेक्षा सर्व मतदार बाळगून आहेत।